आणि सध्याची नेमकी काय स्थिती आहे अपडेट्स आपण जाणून घेऊया। सूरज सावंत आहेत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या। सूरज, अजिंक्य, नक्कीच संपूर्ण जो फलाट क्रमांक आहे संपूर्ण फलाटावरची माणसं ही हटवण्यात आलेली आहेत। आपण पाहू शकता की या ठिकाणी या रूम मध्ये जे जे पोलिसांवरती दगडफेक करत होते त्यांची धरपकड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हे सगळं आंदोलनात सहभागी झालेले होते। आंदोलनात सहभागी झाल्यानंतर या ठिकाणी त्यांची दगडफेक ही पोलिसांवरनं करण्यात आली होती आणि त्यांची आता धरपकड ही आता पोलिसांकडनं करण्यात आलेली आहे। यासह अन्य आरोपी आहेत त्यांना देखील आता पोलीस ठाण्यात नेण्यात आलेलं आहे। या सर्वांवरती विविध गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार आहे। मात्र या ठिकाणचं वातावरण आहे हे आता तरी स्थिर असल्याचं माहिती मिळते आहे। स्वतः पोलीस आयुक्त या संपूर्ण परिस्थितीवरती नियंत्रण ठेवून आहेत आणि सध्या या ठिकाणी कुठलीही जी फलाटावरती मनुष्यबळ हे ठेवलेलं नाहीये। या ठिकाणी पोलिसांचा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एकूणच छावणीचं स्वरूप हे बदलापूरला पाहायला मिळत आहे। ज्या ठिकाणी आंदोलन तीव्रपणे सुरू होतं त्या ठिकाणची ही संपूर्ण परिस्थिती आहे। संपूर्ण फलाटांवरती पोलीस हे पाहायला मिळत आहेत आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळत आहे। ज्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांकडनं दगडफेक करण्यात आली होती त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी त्यांची धरपकड केलेली आहे। त्यामुळे एकूण परिस्थिती जरी नियंत्रणात असली तरी थोड्याच वेळात या सर्व आरोपींना ज्यांनी दगडफेक केली त्यांना लवकरच पोलीस ठाण्यात नेण्यात येईल आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे। लवकरात लवकर या संपूर्ण परिस्थितीचा अहवाल हा रेल्वे प्रशासनाला पाठवून या ठिकाणी रेल्वे सेवा ही सुरू करण्याचा मानस हा असल्याचं देखील स्वतः पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितल्याचं पाहायला मिळत आहे। सूरज, पण रेल्वे वाहतूक नेमकी केव्हापर्यंत सुरू होईल, काय नेमकी माहिती मिळतेय? खरं तर सकाळी 8 तास ही रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती। आता या संपूर्ण जे ऑपरेशन राबवण्यात आलं त्याचा अहवाल हा पोलिसांकडनं देण्यात येईल। रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात कुठलीही हरकत नाही अशी माहिती ही रेल्वे पोलिसांकडनं देण्यात येईल आणि त्यानंतर रेल्वे सेवा ही सुरू केली जाईल अशी माहिती स्वतः रेल्वे पोलीस आयुक्त शिसवे यांनी दिलेली आहे। आणि त्या अनुषंगानेच स्वतः रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे हे कार्यालयात गेलेले आहेत आणि तसा अहवाल बनवून लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाला पाठवला जाईल आणि त्यानंतरच रेल्वे ही सुरू केली जाणार असल्याची माहिती ही स्वतः त्यांनी दिलेली आहे। रेल्वे त्याचबरोबर या ठिकाणचे ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे। आपण पाहतोय की आंदोलनकर्ते ज्यांना पकडण्यात आलं होतं त्यांना आता थोड्याच वेळात या ठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये नेलं जाईल आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला जाईल। याच गाड्यांमधनं त्यांना नेण्यात येणार असल्याची माहिती ही देखील मिळत आहे। स्वतः रेल्वे पोलीस आयुक्त या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत। या ठिकाणी रेल्वे ही आता सुरळीत सुरू करण्यास हरकत नाही असा अहवाल सादर केला जाईल आणि त्यानंतरच रेल्वे सेवा ही सुरू केली जाईल। अमोल, बरोबर आहे सूरज, आणि या सगळ्या संदर्भातला सातत्यानं आढावा तर आपण घेतच आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।